फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं अनेकदा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण इथे बघू शकता, आज आपण वांग्याची भाजी करणार आहे. वांग्याची झणझणीत भाजी. त्यासाठी आपण 2 वांगी घेतलेली आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. आपला घरचा तिखट मसाला, हळद आणि मीठ. सर्वप्रथम त्यासाठी कढईवरती आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 कांदे चिरलेले बारीक चिरून त्यामध्ये आपण परतून घ्यायचं आहे. ते आता लाल होईल यापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते आपला कांदा करपणार नाही. तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट घेऊया. शेंगदाणे एकदम खडबडीत आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. एकदम बारीक पूड पण करायची नाही आहे त्याची. आणि इथे आपल्या शेंगदाण्याचं कूट रेडी आहे. आता इथे कांदा बघू शकताय. तोपर्यंत आपला कांदा तळलेला आहे. आणि आपण ती 2 वांगी जी होती ते बारीक चिरून पाण्यामधून काढून आता आपल्याला ते कांद्यामध्ये ते टाकून परतून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बाकी पाणी वगैरे काही नाही घालायचं. फक्त तेल आणि कांद्याची फोडणीवरती आपल्याला ते छान लालसर होईल असं परतून घ्यायचं आहे. ते तेलामध्ये थोडंसं करपलं की चांगलं लागेल. सो त्यासाठी आपण त्याला परतून घेऊया. मस्तपैकी परतून घ्या. त्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकू नका. फक्त तेल आणि कांद्याच्या फोडणीवरती त्याला परतून घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये आपले सगळे मसाले घालणार आहे. घरचा तिखट मसाला, मीठ आणि हळद. बाकी काही नाही टाकलेलं आहे. ते टाकून मस्त असं परतून घ्या. आता पण पाणी टाकू नका. फक्त त्या मसाल्यांवरती त्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते आतमध्ये त्याच्या जाईपर्यंत एवढं असं परततच राहायचं. कांदा आपला चांगला तळला पाहिजे असं परतून घ्या छानपैकी. खाली ते करपणार पण नाही तिखट असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी पण टाकायचं नाही आहे अजून. 1-2 मिनिट त्याच्या आपल्याला तेलावरतीच परतून घ्यायचं आहे. परतून झालं की मग नंतरला थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. एकदम थोडं, फार नाही. 1/2 ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मस्तपैकी अशी उकळी द्यायची आहे त्याला. बघू शकता आता तुम्ही. ते थोडंसं ढवळून घ्या. अजून आपलं वांगं शिजलेलं नाही आहे. ढवळत राहा त्याला चांगलं. आणि आता आपण त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यासाठी आपण आता त्याच्यावरती प्लेट झाकून आपण आता एक उकळी काढून घेऊया. म्हणजे ते शिजेल चांगलं पटकन आपलं वांगं. बाकी पाणी वगैरे आपलं एक टाईमला आपणच सोडतंय पाणी. आता इथं झाकून घ्या आणि 2 मिनिटांनी आपल्याला झाकण काढायचं आहे. झाकण काढल्यानंतर मग नंतरला आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. अजून पण शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही आहे. फक्त मसाल्यांवरती परतून घेत आहे आपण. तुम्ही इथं बघू शकता. आता मस्त उकळी आलेली आहे त्याला. परत एकदा हलवून घ्या. हलक्या हातावरती हलवून घ्या. आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला. मी इथं 3-4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तो आता घालून शेंगदाण्याच्या कूटने भाजीला अजून थोडंसं टेस्ट येईल. छान लागेल भाजी. आणि अशी भाजी ती दाट होते. त्याचा रस्सा जो असतो ना तो असा दाट होतो. छान लागते भाजी. शेंगदाण्याचा कूट ॲड केला. वांग्याच्याच भाजीमध्ये नाही पण कोणत्या पण भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आपण यूज केला ना त्याला स्वाद छान येतो. आता इथं बघू शकता तुम्ही. मस्त तशी ग्रेव्ही एकदम जाड झाली आहे त्याची. छानपैकी दिसत आहे. आता त्यामध्ये वरून आपण कोथिंबीर घालून गार्निशिंग करूया. एकदम सोप्या पद्धतीनं वांग्याची भाजी रेडी आहे आपली. बघू शकता तुम्ही. मी गॅस बंद करून दिलेला आहे. भाजी झालेली आहे. आता भाजी रेडी आहे. आपण आता भाकरीसोबत खाऊया. मस्त भाजी झालेली आहे. झणझणीत शेंगदाण्याचा कूट घालून वांग्याची भाजी मस्त झालेली आहे. तुम्ही पण